जगातील या सर्वात मोठ्या प्रोजेक्टचं टेंडर हे पहिल्यांदाच 2 कंपन्यांमध्ये संयुक्तपणे देण्यात येत आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स टू इनामदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि खानोलकर इंडस्ट्रीज। Join under टेंडर। that is that. बोमला How is it possible? Impossible. रोहित इनामदारच्या पुढे जायला बघतो का? इतकं सोपं नाहीये। सांडू नको, आरामात घ्या। हो हो। कमळी, तुझं काम एकदम मस्त आहे। मावशी, अहो गावाकडे आहे संग मी लय काम केलंय मंडळात। आम्ही महाप्रसादाला तर 500 माणसांचं जेवण केलं होतं। बापरे, चल जा। स्वामी, अशीच कृपा राहू दे। हे नेमकं झालं तरी कसं? आय हॅव नो आयडिया ऑनेस्टली। एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स। कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू। या जॉईंट प्रोजेक्टच्या निमित्ताने या दोघी एकत्र तरी येतील। होपफुली। इम्पॉसिबल। मी त्या बाईबरोबर पार्टनरशिप करणार नाही। नो चान्स। काहीतरी मेजर सेटलमेंट करून मिळवलं यांनी टेंडर। मॅडम, असं टेंडर हातातून काढून घेण्यासाठी बरेच रस्ते आहेत की। मॅडम, मी बोलतोय ना, असंच करूया, नंतर काय होईल ते बघू ना। वाव, अमेझिंग। आपल्या पार्टीसाठी मला असाच व्हेन्यू हवा होता। येस, आय हॅव बुक्ड इट। I leave Ritz Banquets. Just perfect. I wasn't expecting this from you. आमच्या क्लासला स्टेटसला शोभेल असा व्हेन्यू बुक केलायस तू। या नयनतारा इनामदार नेहमी तिच्या स्टँडर्डचे व्हेन्यूज बुक करते। अँड दिस इज इट। आय लीव्ह रिट्स बँक्वेट्स, ठाणे वेस्ट, आर मॉल। इनफॅक्ट तेजस्विनी, तुझे गेस्ट खूप सरप्राईज होणार आहेत। म्हणजे इथल्यासारखी लक्झुरी, रॉयल्टी, हा ॲम्बियन्स त्यांनी कधीच कुठे पाहिला नसेल। एव्हरीथिंग इज सो परफेक्ट हिअर। आपल्यासारख्या क्लायंट्सला, गेस्टना काय हवं नको हे यांना अगदी बरोबर माहिती आहे। इनफॅक्ट हा व्हेन्यू बुक करा आणि यू आर स्ट्रेस फ्री। एव्हरीथिंग इज सॉर्टेड। आत हॉलमध्ये गेल्यावर बघशील, द डेकॉर इज सो ब्युटिफुल, द शँडेलियर्स आर जस्ट अमेझिंग। लेट मी टेल यू, तुझ्या गेस्टनी अशी सक्सेस पार्टी कधीच पाहिली नसेल। Really? या तुझ्या बोलण्याचं इंटेन्शन कळतंय मला, पण या बँक्वेटचं इतकं छान असण्यामध्ये तुझा काहीच हात नाही आहे। एनिवे, आय मस्ट गिव्ह इट टू यू, युअर चॉईस, अमेझिंग चॉईस। थँक्स। इतका छान व्हेन्यू जर तू बुक केलायस तर घाईघाईमध्ये मगाशी ते फोन करून जेवण बुक केलंस ना, ते कॅन्सल कर। आय टेक केअर ऑफ फूड। नो, फूड इज ऑर्डर्ड। येईलच इतक्यात। इनफॅक्ट आलेच। हिअर शी इज। इनामदार मॅडम, तुम्हीच आहे ना? तुम्ही सांगितलेली सगळी जेवणाची ऑर्डर आणली आहे आणि उरलेलं इथे गरमागरम बनवू। काही हरकत नाही, चालेल। ही मुलगी इथे काय करते? ही आमच्याकडे काम करते। ही खोटारडी मुलगी इथे मला माझ्या पार्टीत नकोय, कळलं?
मॅडम मॅडम आम्हाला माहीत नाही तुमचा आणि हिचा काय संबंध आहे, पण आम्ही असं कुणाबरोबर नाही वागू शकत. आमच्यासाठी ही ऑर्डर खूप महत्त्वाची आहे, पण त्यासाठी आम्ही माणुसकी नाही सोडू शकत. काही आईवडिलांनी ना मुलांना घरामध्ये लहानपणापासून बेसिक शिस्त लावलेली नसते. मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये तोंड खुपसून बोलू नये. हे बेसिक संस्कार असतात ना आईवडिलांचे. काय प्रमिला ताई, नयनतारा, आत्ताच मी तुला म्हटलं की तुझी चॉईस छान आहे, व्हेरी इंटरेस्टिंग, पण मी माझे शब्द मागे घेते. अगं एवढं मोठं टेंडर मिळालं आपल्याला, एवढी मोठी पार्टी देणार आहोत आपण. मग त्या पार्टीमध्ये खानावळीतलं हे असं जेवण जेवायला घालायचं आहे का लोकांना? अन्न मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये शिजलं काय किंवा छोट्या खानावळीत शिजलं काय, अन्न तर अन्नच असतं ना. आणि जागेवरून किंमत ठरवणारे हे का विसरतात की आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो. त्याला नावं ठेवायला आमच्या घरात मी कोणाला शिकवलं नाहीये. हे बघा प्रमिलाताई, या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला काही इंटरेस्ट नाही. एक तर मी कुणाला विचारून कुठलेच डिसिजन्स घेत नाही, आणि एकदा डिसिजन घेतला तर तो कुणाच्या बोलण्यावरून बदलत नाही. सो मी काय सांगते तुम्हाला, ही मुलगी मला इथे नको आहे. सॉरी मॅडम, पण मी हिला नोकरीवरून काढू नाही शकत. मी शब्द दिलाय आणि मला तो महत्वाचा आहे. आणि इथे परिस्थितीवरून अन्नाचा अपमान होणार आहे हे जर आधी माहिती असतं ना, तर ही ऑर्डर मी घेतलीच नसती. घेतली नसती म्हणजे? ज्या लोकांना कामाची गरज आहे, पैसे हवेत, त्यांनी इतक्या उर्मटपणे बोलायचं नसतं. आणि यांना जर तुझ्या अटी मान्यच नसतील तर कशाला द्यायचं यांना कॉन्ट्रॅक्ट? जाऊ दे यांना. आय टोल्ड यू आय टेक केअर ऑफ फूड. मकरंद, मी सॉरी. त्या जयेशबाईंना फोन करून सांग जेवण पाठवायचं. अरे देवा, ही ऑर्डर हातातून गेली तर घरपट्टीचे पैसे कसे भरू? पोरीच्या लग्नासाठी पैसे कसे जमवू? अजिबात नाही. या पार्टीत केटरिंग प्रमिलाताईच करतील. जस्ट दॅट या मुलीचं काय करायचं ते बघा. अहो मॅडम, असं काय बोलताय? मावशी राहू द्या. तुमची ऑर्डर जाणार असेल तर मीच इथनं जातो. असू द्या, मी दुसरं काम हुडकतो. हां, कमी थांब, तू जाऊ नको. मॅडम, मला पैशाची खूप गरज आहे. घरच्या अडचणी आहेत. आता जर तुम्ही ही सगळी ऑर्डर रद्द केली तर माझं खूप नुकसान होईल हो. पण दिलेल्या शब्दाला मी जागले नाही तर माझा स्वामी मला माफ नाही करणार. मला ही मुलगी नको असेल तर माफ करा, आम्हाला ही ऑर्डर नको.